कन्यादान। दही काळजी घे बरं, तिथे काही जरी लागलं तर कार्तिकच्या आईला लगेच सांग, अजिबात संकोच बाळगायचा नाही। आणि आजी जरा कडक आहेत तर त्यांना संधी देऊ नकोस, कशाची सगळी कामं चोख कर, कशातच चुकू नकोस। हो नको काळजी करूस। गायत्री, म्हणजे आता तू तिकडे चाललीस खरी, पण तिथे जर काही त्रास झाला, आमच्या दोघांची खूपच आठवण आली तर लगेच निघून ये, म्हणजे थांबायची काही गरज नाही तिकडे। बाबा माझी नका हो इतकी काळजी करू, मी लहान आहे का आता? मला त्रास होतोय की नाही हे मी ठरवीन। नाही ते बरोबर आहे, पण मी आपलं सांगितलं, म्हणजे जरा जरी तुला असं काही वाटलं तर एक क्षणही तिथं थांबायची काही गरज नाही, ताबडतोब घरी निघून ये। बाबा इतकी नका काळजी करू, नाहीतर पुढचा अख्खा आठवडा तुम्हाला दुसरं काहीही सुचायचं नाही। नमस्कार। काय म्हणजे सकाळी सकाळी मी घरी आलेलं बघून आश्चर्य वाटलेलं दिसतंय। त्याने मीच म्हटलं आता लक्ष्मी 4 पावलात आमच्या घरी येणार आहे, तर आपण हे 2 पावलं पुढे जाऊन आपणच तिला घरी घेऊन यावं काय? काय मग तयारी झाली की नाही लक्ष्मीची? गायत्री 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 झाली का तयारी? अहो पण तुम्ही यायची काही गरज नव्हती, मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला, मी स्वतः घेऊन येणार होतो तिला। अरे नाही नाही असं काय करताय कीर्तने साहेब? मी कुठल्याही अविश्वासामुळे इथे आलेलो नाहीये, किंवा आमच्या आईने जा बाबा खात्री करून येते की नाही ती असं बघायला मला पाठवलेलं नाहीये। स्वतःच आमच्या सुनेला, म्हणजे होणाऱ्या सुनेला प्रेमाने आणि कौतुकाने न्यायला आलोय बस। प्लीज अजयजी, तुम्ही ना हे सारखं सुनबाई सुनबाई असं म्हणू नका हो। अजून कशात काही नाही, काही ठरलेलं नाही, काही नाही, प्लीज असं म्हणू नका। ओके ओके राहिलं राहिलं, आय एम सॉरी। गायत्री गायत्री चला निघूया। चल मी येतो सोडायला। बाबा नको, मी जाईन ना। नका काळजी कर। काळजी घे। हो येते। चला येतो, नका काळजी करू। चल काय चाललंय? गायत्री येते ना, म्हणून तिच्यासाठी दाल मखनी बनवली आहे। तसं सगळा स्वयंपाक करून झालाय, पण म्हटलं एक स्पेशल टच आपला। मी काही मदत करू का तुला? नाही नाही खरंच नको, सगळं करून झालंय। गायत्री आली वाटतं, मी आले। हा या 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 आज खरी आली आहेस तू आमच्या घरी। आमच्या म्हणजे आपल्या घरी। असं काय म्हणतेस तू? अगं त्या दिवशी कार्तिक बरोबर नव्हती का आली? चहाची परीक्षा काय घेतली होती? त्या दिवशीचं येणं काही येणं होतं का? त्या दिवशी धावत पळत आली काय आणि गेली काय? 8:30च्या ठोक्याला घरी पोचायचं होतं ना मॅडमना। आता ये अशीच, लग्न झालं ना की मग आपण सगळं सागर संगीत करूया, म्हणजे माप ओलांडणं, औक्षण करणं। चला या। आशो बैस बस लाव लाव लाव। घ्या गायत्री मॅडम, आकरा। हा अजय बरं। अरे काका हे आहे बस। बास बास नाही, बास वगैरे काय नाही। चल चल चल। अजून आटोपला नाही का तुमचा कौतुक सोहळा?
पुरे पुरे पुरे. आमच्याकडे अशी उठसूट पाया पडायची पद्धत नाहीये. मोठ्यांना मान देण्यासाठी वाकावंच लागतं हा गैरसमज आहे. बस बस बस. बर, तर आता आलीच आहेस तर एक काम कर, स्वयंपाक खोलीत जा. तिथे श्वेताने दाल मखनी करून ठेवली. 4-5 जणांचीच आहे ती. असं समज की आपल्याकडे 4 पाहुणे जास्त आले अचानक आणि ती दाल मखनी वाढवायची. हा, मात्र चव बदलता कामा नये त्याची. आणि हा, स्वयंपाक खोलीत कधी पाऊल टाकलेस का? की टीव्ही बघता बघता फक्त खायची सवय आहे? नाही आजी, तसं काही नाही. ठीक आहे, जा बघूया तुला काय जमतंय. आई राहू दे ना, आत्ताच आलीये ना, आजच्या दिवस आराम करू दे. उद्या काय हवं ते बनवून घेऊया तिच्याकडून. का? स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याकडे पाहुणे येऊ शकत नाहीत का? तेव्हाच तर बाईचा खरा कस लागतो. तू जाग, आणि तुला काही लागलं ना तर महाराजाला विचार, तो सांगेल तुला कुठे काय ठेवलंय ते. हा, जा. आणि हो, बरोबर 1च्या ठोक्याला जेवण तयार पाहिजे. चल निघ. आई, माझं स्वयंपाकाचं सगळं करून झालं होतं हो. हो, मला माहितीये. नव्याने करायचं असेल तर नव्याने करेल. बघू दे तर मला काय सुचतंय तिला ते. तू तू कुठे निघालीस आता? स्वयंपाक घरात परीक्षा घेते ना, मग सुपरवायझर नको? तिथे कार्तिकवर करडी नजर असते, त्यांच्या सुपरवायझरची. हे काय आवरा, ऑफिसला नाही जायचं? मी काय विचारतीये, ऑफिसला जायचं नाहीये का? नाही जायचंय, माझं लक्ष नाही लागणार तिकडे. असं कसं चालेल? हं? आठवड्याभरासाठी गेलीये गायत्री फक्त. जेव्हा लग्न होऊन कायमची जाईल तेव्हा कसं होईल? नाही, काय व्हायचं ते माझंच होणार आहे, तिला काय फरक पडतो? मी सांगत होतो तिला की मी येतो तुला सोडायला, पण नाही म्हणाले, चक्क नको म्हणाली. तुम्ही तुमच्या मुलीला अजून ओळखलंच नाही. ओळखलं नाही म्हणजे? आता ह्याच्यामध्ये ओळखण्यासारखं काय? म्हणजे तुम्ही जरी तिला ओळखलं नसलं ना, ती मात्र पुरती ओळखते तुम्हाला. तर काय बोलतेस तू? ती तुम्हाला सोडायला येऊ नका म्हणाली, कारण तुम्ही जर तिला सोडायला गेला असतात ना तर तुम्हाला जास्त त्रास झाला असता, म्हणून ती येऊ नका म्हणाली. हे असं काही नाही आहे, ती अगदी मजेत गेलेली आहे. बघितलंस ना तू, कशी छान अगदी आनंदात गेली ती. असं काही नाहीये. तुम्हाला वाटतंय ना तेवढं सोपं नव्हतं तिच्यासाठी, आणि कितीही काही झालं तरी तिला दाखवायची सोय आहे का? पुन्हा तेच ना, म्हणजे तिला जड जातंय हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला पुन्हा वाईट वाटेल. बिचारी पावलोपावली तुमचा विचार करत असते, आणि तुम्ही हे असं काहीतरी बोलताय. मला तर ना खूप थकायला झालं तुम्हाला तेच तेच समजावून. तुम्ही ही गोष्ट जितक्या लवकर स्वीकाराल ना तेवढा तुम्हाला त्रास कमी होईल. मुलगी आहे ती, जाणारच एक दिवस. संसार चक्र आहे ना. पण तुम्ही त्रास नका करून घेऊ. आणि एक सांगू, कोणत्याच मुलीला आपल्या आईबाबांचं घर कायमचं सोडून जाताना आनंद होत नाही. तुटतं आतमध्ये काहीतरी.
काय ग, काही जमतंय की नाही? हो. तुला काही अडलं तर तू तुझ्या आईला फोन करून विचारू शकतेस. नाही, त्याची काही गरज नाही लागणार. ठीक आहे. आणि काय रे, तू काय करतोयस इथे? तुला काय सांगितलं होतं मी? तिला फक्त काय हवं नको तेवढंच बघायचं. तू जा बरं बाहेर. जा जा, चल जा म्हणतीये ना. काय ग, तुझं काय इथे काम? काही नाही, गायत्री नवीन आहे ना, म्हणून म्हटलं तिला काही हवं नको विचारूया. पण मी आहे ना, मी बघेन, सांगेन मी. हं? या आता हे आले. तुझं काय काम आहे इथे? नाही काय नाही अगं, माझ्या अचानक एकदम लक्षात आलं आई, मी कित्येक दिवसात किचन मध्ये फिरकलोच नाही. हे बरं नाही ना, म्हणजे आपल्याच घरातल्या एखाद्या विशिष्ट खोलीमध्ये महिने आपण आलोच नाही, जातच नाही, म्हणजे काय व्हेरी बॅड. किचनला खूप वाईट वाटत असेल नाही? हा, अरे पटेल असं कारण द्यावं अजय. नाही काय काय झालं माहिती ना आई, मी आता येत होतो ना, बरं का श्वेता, आता येताना ना एकदम असं अचानक गरगरल्यासारखं व्हायला लागलं. म्हटलं काहीतरी लो बीपी सारखं होतंय की काय, म्हणून म्हटलं ताबडतोब किचन मध्ये जावं आणि तोंडात पटकन थोडस मीठ टाकावं. अजय, लो बीपी असेल तर मीठ नाही साखर खातात. साखर बघितलंस हे ना, या अशक्तपणामुळे ना मला साखर मीठ काही फरकच कळेन असं झालं. साखर आहे ना जा जा, डायनिंग टेबल जवळ जाऊन बस. मी येते घेऊन साखर. हा, जा. हो. आणि श्वेता, तुझ्या नवऱ्याला बरं नाहीये, त्रास होतोय बीपीचा. जा तू पण, जा, मी येते. हो. चल श्वेता, चला. तू का हसतेस? नाही, काही नाही. घड्याळाकडे बघ. 1 वाजायच्या आधी जेवण तयार पाहिजे. हो. हा. वाव, अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. सुपर फॅन्टास्टिक. मला आतापर्यंत असं वाटलं होतं की डाळ मखनी माझी स्पेशालिटी आहे. ही डाळ खाल्ल्यानंतर वाटतं की माझ्यापेक्षा छान बनवतेस. काकू, काय अजय? ए बाई, उगाच मला धर्मसंकटात टाकू नकोस. नाही, पण तू बनवलेली ही दाल मखनी सुद्धा टू गुड. थँक्यू. आजी, तुम्ही पण घ्या ना जेवण. घे ना तू. नाही, माझा आज उपास आहे. मी रात्रीचे. ए आई, हे उपवास ठेव ना बाजूला. रात्री फ्रीज मधून काढून भाजी गरम करून खाण्यात काय मतलब आहे? आत्ता खाऊन बघ ना तू, असं बोटात चाटत राहशील नुसती. घे. मी तुला म्हणूनच सांगत नाही. श्वेता, 5 जणांना पुरेल एवढी आहे का काही? 5 जणांना काय म्हणतेस तू आई? कीर्तने आणि राजवंश दोन्ही फॅमिलीज यात पोटभर जेवतील. हो. तुझा अंदाज मला माहितीये, म्हणूनच तुला विचारलं नाही मी. आणि कसं आहे ना अजय, पदार्थाची चव कळण्यासाठी बाईला पदार्थ चाखून बघायची गरज नसते. तिचा स्वयंपाक खोलीतला वावर बघूनच कळतं तिच्या हाताला किती चव आहे ते. गायत्री, तुझं इथलं आटोपलं की माझ्या खोलीत ये. गायत्री पहिल्या परीक्षेत अगदी फुल मार्काने पास झाली. बरोबर. मी काय म्हणतो,
त्यातला थोडासा डबा कार्तिकला देखील पाठवूया. खुश होईल बेटा. हा? थोडंच प्रेम वाढेल. हा? काय लाजते बघ. अक्षय काय चाललंय तुझं? आईने ऐकलं ना तर त्यांना तेवढंच निमित्त पुरेल. गप्प बस. बरं राहिलं. ओके. बरं मी काय म्हणतो, सदाशिवरावांना तरी पाठवूयात नाही डबा. हा हा चालेल. पण तूही जेव ना. काय कुणाचा फोन येणार आहे की फोन करायचा विचार आहे? नाही काही नाही, गायत्रीला जरा फोन लावणार होतो. अहो आता 15 मिनिटांपूर्वीच तिचा फोन येऊन गेला. मी सांगितलं ना, पोहोचली आहे ती. काय म्हणजे गायत्री पोचली सुद्धा? असं काय करताय? मगाशीच नाही का सांगितलं मी तुम्हाला? आणि असं सकाळपासून आहे ना, तुमचं लक्षच नाहीये मुळी. खूप लांब गेली आहे का ती? मुंबईतच आहे. मग तेव्हाच का नाही सांगितलंस मला? मी बोललो असतो ना तिच्याशी. अहो पण इतकं चिडायला काय झालं त्याच्यात? बोलायचंच आहे ना, मग फोन करा तिला. अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना 15 मिनिटापूर्वी फोन येऊन गेला म्हणून. मग आता काय सारखं असं फोन करायचं काय बरं दिसतं काय ते? आता त्यात बरं वाईट काय दिसायचं? आपली मुलगी आहे, आपल्याला बोलावंसं वाटलं ना तर मग करायचा फोन. करा. नाही मी नंतर करीन. बरं नंतर करा फोन तुम्ही. पण एवढं काय बोलायचंय? म्हणजे एवढे अस्वस्थ का झालात तुम्ही? आहे एक काम आहे तिच्याकडे. काम? आता काय काम आहे? तुला काय करायचंय? आहे माझं काहीतरी काम. तू तुझं काम कर बघू. घरातली कामं आई करते की तूही करतेस? मुळात तुला आवड आहे का घरकामाची? मला ना आजी स्वतःची कामं स्वतःच केलेली आवडतात. आणि घरातल्या कामांबद्दल म्हणालात तर आईला मदत करत असते मी. ऍक्च्युली आमच्या घरी बाई नाहीये ना कामाला, सो सगळं आम्हालाच करायला लागतं. बर, देवाधर्माचं काय? ते करतेस की नाही? तसं तर देव समोर आला तर त्याला नमस्कार केला तरी पुरतो असं मला वाटतं. मलाही देवदेव करणारी माणसं नाही आवडत. नाही, मी मगाशी तुला माझ्या मंगळवाराच्या उपासाबद्दल बोलले त्याबद्दल नाही. नाहीतर तुला वाटेल हे अचानक काय मी बोलते म्हणून. म्हणजे कसं आहे, माझ्या उपवासाचा आणि देवधर्माचा काही संबंध नाही. ते मी पचन संस्थेला आराम मिळावा म्हणून करते. ठराविक वारी करते कारण शिस्त लागते. तसं बघशील तर मी नास्तिकच आहे. देवभोळ्या माणसांची चीड येते मला. अरे वा, म्हणजे माझ्या बाबांचं आणि तुमचं खूप छान पटेल. माझे बाबाही नास्तिक आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाची श्रद्धा असावी, पण मग ती कशावरही असू शकते ना. म्हणजे आई बाबांवर, गुरुजनांवर, निसर्गावर किंवा आपल्या कामावर. मग त्यासाठी देवच कशाला हवा ना. म्हणजे माझे बाबा आई बरोबर देवळातही जातात हा, नाही असं नाही. पण त्यांची मुळात देवावर श्रद्धा नाहीये. त्यांना कोणी प्रसाद दिला किंवा पूजेला बोलवलं तर ते जातात. बाबांचं असं म्हणणं आहे की स्वतःच्या धारणांसाठी समोरच्याला कशाला दुखवा ना. हॅलो. हॅलो. ते मी
ऑफिस मध्ये फोन लावत होतो गाय धने गायधने गायधने नावाचा एक एम्प्लॉई आता जस्ट जॉईन झालाय. त्याला फोन लावतोय मग फोन उचलत नाहीये तुम्ही. नाही मी पण महत्वाचा फोनच करत होतो पण नेमकं मला नेटवर्क आज काय गडबड झाली का? अच्छा बघू नेटवर्क नाही फुल आहे. नाही त्या फसव्या काड्या असतात. अच्छा हा म्हणजे दिसताना दिसतं पण ऍक्च्युली नसतं ते. हो माझं आता तेच झालं म्हणून मी फोन कट केला. माझाच आवाज मला ऐकू येत होता वगैरे. नाही तू बसून इथे फोन लाव मी बाहेर जाऊन बघतो. नाही कशाला तुम्ही इथे बसा निवांत. तुम्ही फोन कर. तुमचा कॉल पहिला महत्वाचा आहे. अरे बेड्या पाहुणा आहेस तो आमच्या घरचा. असं थोडीच असतं. पाहुण्याला असं बाहेर नाही पाठवत. छे, छे. तू इथे बस बघू मी तुम्ही बाहेर पहिले बघतो फोन काय करून ते. या. माझा फोन नंतर उचलेल. हा, तुझं काय तुम्ही दोघे इकडनंच कॉल करा ना. तुम्ही काही कॉन्फिडेन्शियल फाईल वगैरे सेंड करणार आहात का की तू काही सांगणार आहे सिक्रेट करा ना मग. ऍक्च्युली ही राईट. हा हा हम्म. बरोबर आहे. तुम्ही लावता. हॅलो नेटवर्कचा हॅलो. लाव ना. आणि तू ऐकतो. थोड बघ